खरं तर ज्ञान हे उदक आहे. तृषा लागेल त्याने सहज प्राप्त साधनांचा उपयोग करून घेऊन तृप्त व्हावे, हा श्रुतीशास्त्रांचा मुख्य सिद्धांत आहे. केली आटाआटी अक्षरांची देवासाठी. प्रपंचाचे मिथ्वत्व जाणल्यास भगवान प्राप्तीची तळमळ लागल्यानंतर हा आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून मठा मंदिरात दडलेले ग्रंथ ज्यावेळेस समाजामध्ये येतील त्यावेळेस समाजाला आणि संस्कृतीला एक नवा आयाम मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून सातत्यानं या ग्रंथाचं अध्ययन होणं, त्याचं निरूपण होणं, तो विचार समाजामध्ये पेरणं ही ईश्वराची कृती असते. आणि ते पेरण्याचं सौभाग्य आदरणीय समाधान महाराज शर्मा यांना गुरु आज्ञेनं, गुरु त्यांच्या आशीर्वादानं आणि ईश्वरांच्या आशीर्वादानं मिळालेलं आहे. आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असून भूमिपुत्र या नात्यानं ज्ञानोबा तुकोबाचा विचार प्रवाहित करताना महाराष्ट्रात ते समाजाभिमुख करतात. आणि कथेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जतन करण्याची त्यांची सातत्यानं भूमिका असते. शेतकरी कष्टकऱ्याच्या खेड्यातील एक मुलगा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव दिग्विजयी करतो आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे विधिवत पद्धतीनं कलशपूजन, पूजन आणि प्रतिमा पूजन, ज्यांच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे यजमान अतिथी होते ते माऊली संस्थान बोरी पिंपळगावचे नामदेव महाराज यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्वागत घ्यायचं आहे. संयोजन समितीच्या वतीनं श्री सतीश पवार आणि सुनील तौर यांना विनंती, त्यांनी नामदेव महाराजांचं स्वागत करायचं. चला सतीशराव, चला लवकर वरती. पप्पा महाराज या. मी अविवेका. आज आपला सर्वांसाठी दिवाळी आहे. आदरणीय नामदेव महाराज यांच्या या ठिकाणी यथोचित पूजन अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं सतीश बाप्पा पवार आणि सुनीलजी तौर करतायत. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिंपेगाव येथील दत्त संस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण हनुमान महाराज यांचं आगमन आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथरावजी काळे आणि माजी सभापती मुजीबभाई यांना विनंती करतो, त्यांनी आदरणीय हनुमान महाराज यांचं स्वागत करायचं. मुजीबभाई आलेत का? विनोद सौंदरमल यांना विनंती, त्यांनी मंचावर यायचं. श्यामकाका येवले. चला हनुमान महाराज यांचं ते स्वागत करतील. जगन पाटील काळे यांनी. आदरणीय हनुमान महाराज, खरं तर श्रुतीशास्त्राचा निर्धार आणि पुराणांचा सिद्धांत एकच आहे. तो म्हणजे सर्व भावाने परमात्म्याला शरण जावे आणि निजनिष्ठे नाम घ्यावे. आज भागवत कथा ज्ञानयज्ञाला या ठिकाणी आरंभ होत आहे. आणि या निमित्तानं हॅलो आदरणीय हनुमान महाराज, खरं तर पृथ्वीवरील सर्व अवतार हे भगवंताचे अंश आहेत, परंतु श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. आणि म्हणून त्यांच्या लीला आणि समृद्ध विचार माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांचं आगमन आहे.
या ठिकाणी भगवान देवा जोशी ज्यांनी विधिवत पूजा या ठिकाणी केलेली आहे त्यांचे या ठिकाणी स्वागत होईल। संतोष सुतार आणि विनोदजी यांना विनंती, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी नामदेव महाराज माऊली संस्थान बोरी पिंपळगाव आपलं मनोगत 2 मिनिटात करते। जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही आली वस्ती ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी। ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये 75 विभूती सांगितल्या। त्यामध्ये जिथं जिथं संपत्ती आहे आणि ती संपत्ती भगवत कार्यामध्ये खर्च होते अशा व्यक्तीला भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे। असे माननीय महाराष्ट्राचे माजी मंत्री, आदरणीय परमश्रद्धेय पूज्य पितृतुल्य शिवाजीराव दादा पंडित साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या सर्व अनुयायांनी, कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दादांचं जीवन परमार्थामध्ये सहकार्य करण्यामध्ये गेलेलं आहे। मला 1985 सालापासून दादांचा सहवास घडलेला आहे। पूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय माऊली दादा दादावर किती प्रेम करत होते हे आपल्या तालुक्यानं पाहिलेलं आहे। श्री क्षेत्र संस्थान नारायणगड, भगवानगड, मच्छिंद्रगड, तारकेश्वरगड या गडावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे असे दादा, त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या निर्मितीमध्ये आणि संरक्षणामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे पूज्य दादांचा वाढदिवस आपल्या तालुक्यातली मंडळी करतात। ही फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानिमित्तानं या आपल्या गेवराई शहरामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन यावर्षी केलेलं आहे आणि कथाकारही एवढे प्रेमळ मी माझ्या जीवनामध्ये उत्तर प्रदेशामध्ये असताना 1987ला पूज्य मुरारी बापूची कथा ऐकली। त्यानंतर एवढा तोंडावर स्तुती करण्याचं काही कारण नाही, परंतु एवढा प्रेमळ वागता मी स्वतः अजून पाहिलेला नाही। एवढं प्रेम या विभूतीमध्ये आहे आणि यांचं भूषण असं आहे, आपल्याला स्वाभिमान असा आहे की ते आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे, जिल्ह्यातले आहे। तेव्हा इथं माणसं अत्यंत त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातले मातबर माणसं आहेत। माझी छाती धडधड करायला लागली, पण चाटे सर म्हणले थोडं बोला, नाही तर बोलणं काही सोपं या ठिकाणी नाही आणि एखादा शब्द मागं पुढं होऊ नये। दादांना उदंड आयुष्य अशा प्रकारचं लाभावं आणि ऐका गेवराईकर मंडळींनी, हा आमचे गुरुजी घुले महाराज म्हणत असत, संधी निर्माण करून देणारी मोठी माणसं असतात पण त्याचा फायदा उठवणारी शहाणी असावी लागतात। ही कथेची फार मोठी संधी मिळालेली आहे आपल्याला। या ठिकाणी रेलचेल लोकांचे ऐकायला रेलचेल व्हायला पाहिजे असा योग पुन्हा पुन्हा जीवनात येत नसतो आणि दादांचे सुपुत्र, तीनही सुपुत्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून परमार्थासाठी झटणाऱ्या माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असतात। त्या ठिकाणी तुकोबारायच्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये ज्यांची त्या ठिकाणी उपस्थिती असते, गेवराई तालुक्यामध्ये कुठेही कार्य असलं परमार्थिक तर तिथं त्या ठिकाणी त्यांचा सिंहाचा वाटा असतो। मी तर स्वतः व्यक्तिगत शिवाजीराव दादा यांच्या सर्व कुटुंबियाविषयी यात पुढं बसावं, कुठंतरी रेंगत बसायचं, ते तुटक बसायचं, तिकडंच तंबाखू खात पचकाऱ्या मारायच्या, ही त्या ठिकाणी दुर्गुण या ठिकाणी आणू नये। समोर बसावं आणि चांगल्या पद्धतीनं श्रवण करावं। नक्की आपल्या जीवनामध्ये ऐहिक आणि पारलौकिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। सर्वांचं कल्याण व्हावं अशी पांडुरंगाच्या ज्ञानोबाराय नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना। सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख माप्नुयात्। पुन्हा त्या ठिकाणी समाधान महाराज सोडलेला आहे। पाण्याचा संकट निर्माण झालं, पाण्यासाठी आपण दर दिवस संघर्ष करणारे लोक, पण ज्यावेळेस पाण्याचा कहर होतो त्यावेळेस अनेक नद्यांनी
अनेकांचे जीव आपल्या घशामध्ये घातलेले आहेत आणि त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, जनावरांना त्रास झाला, प्राणीमात्रावर संकट आलं आणि अशा प्रसंगी मागे राहील तो शिवछत्र परिवार कसला. आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये भैयासाहेबांच्या पुढाकारानं शासनाला मदत करण्या इथपर्यंत त्यांनी क्षमता आपली सिद्ध केलेली आहे आणि कालच्या गोदावरी सिंधपनेच्या कुशीतील लोकांना जो आश्रय मिळवून देण्यासाठी आमची जवळजवळ 70% यंत्रणा आज तिकडेच काम करत आहेत आणि म्हणून यावर्षी भव्यदिव्य मिरवणूक बाबांजीची कारखाना आली. समाधान महाराज खरं तर 11 वाजल्यापासून 9 वाजल्यापासूनच मिरवणूक चालू होत असते गेवराईत आणि जवळजवळ 10,000 मुलाचा संच असतो मिरवणुकीमध्ये, परंतु या कारणामुळे आपल्याला हा कार्यक्रम करता आला नाही. 2-3 कार्यक्रम चांगले आपण कॅन्सल केले, परंतु हा भगवंत नामाचा कार्यक्रम असल्यामुळे या संकटातून सावरण्याची शक्ती आपल्याला ईश्वर देईल या साक्षीनं हा कार्यक्रमाला आपण पुढे नेत आहोत. 7 दिवस समाधान महाराज आपल्याला समाधान देणार आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही शरम न बाळगता समाधान शर्मांना ऐकण्यासाठी त्यांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती करून आदरणीय समाधानजी महाराज यांच्याकडे मायक्रोफोन सोडा. चालू कार्यक्रमात कोणी उठायचं नाही, बसून घ्या खाली. माग बसलेले सगळे पुरुष बांधव पुढे या. तुम्हाला माझी शपथ आहे, उठा उठा, शपथ आहे तुम्हाला, पुढे या. चला सगळ्या महिला, आई पुढे सारखा माय जागा ठेवू नाही, चला उठा उठा उठा. मी बोलतच नसतो त्याच्याशिवाय, पुढे सारखा. कुठं नाही बसायचं, वारवसाला बसल्याचं, सारखा पुढे लवकर, वेळ जातो त्याच्यात. गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनहु रघुवर विमल जशो जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार हमारे राम जी से राम राम कहियो जे हनुमान हमारे राम जी से राम राम कहियो जे हनुमान एका ठेप्यात टाळी वाजवा. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्र और ध्वजा विराज कांधे मूज जनेऊ साज शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंका जलावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के काज सवारे लाय सजीवन लखन जियाय श्री रघुवीर हर्ष उर लाय
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई। सहस बदन तुम रोजस गावे, हस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीश, नारद सारद सहित अहिता। जब कुबेर दिगपाल जहाते, कवि गोविंद कहे सकै कहाते। तुम उपकार सुग्रीव कीन्ही, राम मिलाय राजपद दीना। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। युग सहस्र योजन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मिलि मुख माहि, जल्दी लांघि गए दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुमरे देते, राम दुआरे तुम रखवारे। होतन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहे तुम्हारी शरण। तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज समारो आप। तीनों लोक हाथ के कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा। जपत निरंतर हनुमत वीरा, संकट के हनुमान छुड़ावे। मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा। दिन के काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे। सोई अमित जीवन फल पावे, चारों जुग पर ताप तुम्हारा। जय प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे। असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नवनिधि के दाता। असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा। सदा रहो रघुपति के दासा, तुमरो भजन राम को पार। जन्म जन्म के दुख बिसारे, अंत काल रघुवर पुर जाय। जहाँ जन्म हरि भक्त कहाय, और देवता चित्तन धरई। हनुमत से सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीरा। जो सुमिरे हनुमत बलवीरा, जय 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 हनुमान गोसाई। कृपा करहु गुरुदेव की नाई, जो शत बार पाठ कर कोई। छूटहि बंदी महासुख होय, जो यह पढ़े हनुमान चालिसा। होय सिद्धिता के गौरीसा, तुलसीदास सदा हरि चेरा। दीजनाथ हृदय महडेरा, हमारे राम राम राम। हमारे राम राम। पवन तनय संकट हर, मंगल मूर्ति राम लखन सीता सहित। हृदय बसहु सूरभु, लखन सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। वंशी विभूषण
भूषितकरान्वनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णौ त्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमयोर्कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्तैः। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र। येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप। यप्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मया त्वया तरो विनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनः यं ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिविरदेवैः सदा वन्दिता सा मा पान्तु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मी पुढे म्हणतोय तुम्ही मागे म्हणायचं, सगळ्यांनी म्हणायचं, कंटाळा करायचा नाही, टाळी हाताने वाजवायची, नुसतं म्हणायचं नाही। तुम्ही याला कटाळा केला, तुमच्या छातीत चमकलं, तुम्ही जिम्मेदार नाही। टाळी वाजलीच पाहिजे आणि भजन गायलंच पाहिजे, ठीक आहे। हे भगतों के राजा शाम मेरे आजा। तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ आहे, आधी टाळी वाजवायची नाही। तुम्ही किती श्रीमंत असले, किती जागीरदार असले तरी म्हणायचं। एकदा म्हणा मोकळ्या मनानं, टाळी वाजवायची नाही, फक्त म्हणायचं भगतों के राजा शाम मेरे